दळगाव. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने अन्न औषध प्रशासनाच्या कारवाया सुरू आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात देखील आपल्याकडे धडक कारवाया सुरू आहेत. गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये या मोठ्या प्रमाणात या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 439 अन्न व्यावसायिकांच्या तपासण्या केलेल्या असून 212 अन्न नमुने वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे हे तपासणीसाठी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 30 प्रकरणांमध्ये जे आहे अन्नपदार्थांचा साठा जप्त केलेला आहे. त्याची एकूण किंमत जी आहे 34,96,632 रुपये आहे. याच्यामध्ये विशेष करून आपण जे आहेत त्याच्यामध्ये जे अन्नपदार्थ आहेत ते आईस्क्रीम आहे, तूप आहे, पनीर आहे, खवा आहे, त्याच्यानंतर गूळ आहे, मिल्क क्रीम आहे, रबडी आहे, बासुंदी आहे, पेढा आहे, आम्रखंड आहे, मँगो पल्प, खाद्यतेल, गूळ असे विविध जे अन्नपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला संशय आहे भेसळीचा किंवा कायद्याच्या उल्लंघनाचा, त्या अन्नपदार्थांचा साठा आपण जप्त केलेला आहे. त्याचबरोबर प्रशासनातर्फे जे 42 अन्न व्यावसायिकांना तपासणीमध्ये जे काही गंभीर दोष आढळले त्याच्या आधारे सुधारणा नोटीस वगैरे पाठवण्यात आलेले आहेत आणि 10 अन्न व्यावसायिकांचे आत्तापर्यंत आपण परवाने जे आहेत ते निलंबित केलेले आहेत. त्याचबरोबर जे काही नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत त्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार कंपाऊंडिंग प्रकरणं आपण जे आहेत ती 94 कंपाऊंडिंग प्रकरणं दाखल केलेली त्यांच्या विरुद्ध कायद्याच्या उल्लंघनाबाबत. जसं कायद्यामध्ये जे अन्न व्यवसायाचा परवाना आणि नोंदणी नियमने 2011 त्याच्यामध्ये परिशिष्ट 4 भाग 1 मध्ये जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आपण ह्या 94 अन्न व्यावसायिकांविरुद्ध तडजोड प्रकरणं कंपाऊंडिंग प्रकरणं दाखल करून त्यांच्याकडून एकूण 6,83,500 रुपयांचा दंड आजपर्यंत वसूल केलेला आहे. यापुढे देखील आपली अशाच पद्धतीची कारवाई सुरू राहणार आहे. आता मी जसं आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये एकूण 30 प्रकरणांमध्ये आपण 34,96,632 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यामध्ये खवा, मिल्क क्रीम, रबडी, बासुंदी, पेढा, आम्रखंड, मँगो पल्प, पनीर. त्याचबरोबर खाद्यतेलाचाही मोठ्या प्रमाणावर साठा आपण जप्त केलेला आहे. गूळ जे आहे म्हणजे भेसळयुक्त साखर वापरून गूळ तयार केल्याच्या तक्रारी आपल्याकडे होत्या, त्या अनुषंगी आपण कारवाई करून गुऱ्हाळ घरांमधून गुळाचा साठा असा भेसळयुक्त असलेला जप्त केलेला आहे. त्याचबरोबर बेकरी अन्न पदार्थ आहेत, कुकीज आहेत की ज्याच्यामध्ये लेबल डिफेक्ट असल्यामुळं त्या ठिकाणी तो देखील साठा आपण जप्त केलेला आहे. ही कारवाई आपण कोल्हापूर शहर आहे, त्याच्यानंतर शिरोळ तालुका आहे, त्याच्यानंतर हातकणंगले तालुका आहे, अशा तसंच ग्रामीण भागातल्या ज्या ज्या ठिकाणी ह्या अन्नपदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते त्या ठिकाणी आणि जिथं आपल्याला संशयास्पद असं हे साठा आढळला त्या ठिकाणी आपण जप्ती कारवाई केलेली. त्याचबरोबर आता जे आहे नुकतीच आता ज्योतिबाची जी डोंगरावर यात्रा जी संपन्न झाली श्रावण षष्टीची, त्याच्यामध्ये देखील आपली वेगवेगळी पथकं ही जी 3-4 दिवस जी यात्रेचा मुख्य दिवस होते त्यावेळी कार्यरत होती आणि त्या ठिकाणी आपण 3 ठिकाणी जे आपल्याला ह्या कायद्याचं उल्लंघन करणारं आणि काही मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा होता तो आपण त्या ठिकाणी जप्त करून नष्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये पेढा जो आहे तो 96 किलो आणि स्वीट हलवा असा एकूण मिळून 564 किलो अन्नपदार्थाचा साठा आपण जप्त करून हा नाशवंत असल्यामुळे नष्ट केलेला आहे. त्याची बाजारभावाने जी किंमत आहे ती 1,70,740 रुपये आहे आणि या काळामध्ये आपण यात्रेच्या काळामध्ये चोख आपलं नियोजन ठेवून ज्या ज्या ठिकाणी अन्न व्यावसायिकांना कॅप घालणं किंवा स्वच्छतेच्या ज्या काही नियमांचं पालन करण्याबाबत आपण दक्ष राहून त्यांना सूचना केलेल्या आहेत वेळोवेळी.